मी प्रतीक्षा. तर आज मी सगळ्यांच्या आग्रहाखातीर माझ्या घराचा होम टूर देत आहे. तर आहे असं की हे माझं घर आहे. इथून एंट्री करताय. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये. या सगळेजण. आणि मला नाही सांगता येत कसं सांगायचं असतं, हे मी पहिल्यांदा करते असं, पण तुमच्या आग्रहाखातर. तर हा माझा कोको आहे. हा कोको 5 वर्षाचा आहे आणि त्याला आल्या-आल्या तिथं एंट्रन्सला आमच्या कोकोला तिथं जागा केलेली आहे आम्ही. कुठं-कुठं, कशी-कशी आम्ही जागा केलेली आहे सध्या आम्हालाच माहिती आहे कसं ॲडजस्ट करतोय आम्ही. तर हे असं आमचं आल्या-आल्या हे अर्धवट केलेलं फर्निचर. त्याच्यामध्ये फक्त टीव्हीला तेवढी जागा केलेली आहे. त्याला आम्ही टीव्ही लावली. त्याला बोर्ड वगैरे काही नाही आहे. बाहेर बोर्ड बसवला आहे. कारण कुठल्याच इलेक्ट्रिशियनला कळत नाही की बोर्ड कुठून काय करायचे. घरातल्या सगळ्या लाईटी बंद आहेत आमच्या. तुम्हाला कळेल पुढे व्हिडिओमध्ये सगळ्या लाईटी वगैरे बंद आहेत. लाईटी चालू नाही आहेत. तर आतमध्ये एंट्री केल्याबरोबर महाराजांचं दर्शन करायचं आणि आत जायचं. तर महाराजांना दर्शन केलं आणि पुढं आले मी. तर हे आहे पोरींची रूम. तर इथं मुलींची रूम आम्ही गॅलरी तोडून केली. तर गॅलरी होती आमच्या हॉलची गॅलरी. त्याला आम्ही तोडून इथं मुलींचा बेडरूम बनवलेला आहे. तर असं इथं गॅलरी आहे. थोडं गरम होतं या रूममध्ये, पण तरी पण आता काय करायचं ॲडजस्ट. तर ही अशी गॅलरी आणि व्ह्यू खूप चांगला आहे हा. आणि इथून बघा हे पोरींनी तिथं ना मागं त्यांना स्टडी टेबल केलं. तर स्टडी टेबलवर त्यांनी स्टोरेज टेबल करून ठेवले. सगळं सामान त्याच्यावरच आणून ठेवतात पोरी. पोरांचं तसंच असतं, सगळ्यांच्या घरात सेमच असतं. तर हे आहे असा बंक बेड बनवला. माझ्या मनूची खूप इच्छा होती बंक बेडची. ती इच्छा केली आम्ही, पण आमच्या पोरी घाबरतात त्याच्यावर झोपायला. झोपतच नाहीत कोणी, कारण तिथं गरमही होतं. म्हणून म्हणते ते हालतंय का मम्मी, पडतंय का मम्मी, घाबरतात ती. नाही अजून हे करत. तर सगळेजण खालीच झोपतात. वर खाली कोणी झोपत नाही सध्या तरी, गरम होते म्हणून अजून. तर मग असा आमचा हा पोरींचा बेडरूम आहे. तर पोरी बाहेर पळाल्या आमच्या. त्यांना बघायचं नाही आहे त्यांचा, कारण अवतार नीट नाही. तर हे ज्योतीचे डंबेल आहेत बघा. हे ज्योती डंबेल रूममध्ये घेऊनच असते, कारण ती 2 तास 4 तास मला तरी डंबेल उचलत आणि व्यायाम करते. कधी पण वाटेल तेव्हा तिला, जेव्हा तिला वेळ मिळेल तेव्हा ती डंबेल उचलत असते. असा तिचा व्यायाम असतो. मग त्यांच्या रूममधून निघालं की लगेच हॉल आहे. हॉलमध्ये तुम्ही बघितलेलंच आहे. डायनिंग टेबल एका साईडला ठेवलं, सोफा नाही आहे म्हणून. आणि जुनंच मंदिर मी आणून ठेवले वर. तिथं दिशा पण नाही आहे तिची, पण आता काय करणार. मला सगळं ॲडजस्ट करायचं आहे. वरच्या तुम्हाला बोलले ना, ह्या सगळ्या लाईटी बंद आहेत. फक्त 2 लाईट चालतात आहे. कारण खूपच प्रॉब्लेम आहेत. सांगते काय तुम्हाला, सांगून मी दमली आहे. म्हणून मी मला घर दाखवू वाटत नव्हतं. तुम्ही सगळे विचारणार मग LED का नाही लावली, लाईट का नाही लावली, बल्बच का नाहीत. तर सगळे लाईट बंद आहेत आणि कुठल्याच माणसाला त्याचा प्रॉब्लेम कळत नाही आहे. तर नो प्रॉब्लेम, जसं आहे तसं आहे माझं घर आहे. तर हे आहे बाथरूम इकडच्या साईडला. आणि वर वायफाय आहे. तुम्हाला दाखवत होते की तिथं कोपऱ्यात वर वायफाय बसवलं आहे आम्ही. आणि हे आहे माझं किचन. माझं किचन खूप छान आहे. छोटंसं आहे पण छान आहे. काही वाटत नाही मला. इकडचं किचन खूप सुंदर आहे माझं. मोठं आहे. त्याची ते फरशीवरची ती खूप मोठी आहे, पण ती दिशा चुकीची आहे. आग्नेय दिशेमध्ये किचन नसलं पाहिजे म्हणून परत आम्ही इकडं किचन बनवलेलं आहे. तर इकडं किचन आहे आणि बाहेर माझी ड्राय बाल्कनी. त्याच्यामध्ये मग माझं मशीन, काय कचऱ्याचे डबे वगैरे सगळं सामान सगळं तिकडं ठेवलेलं आहे. चार्ली तिकडं कायम असते किचनमध्येच, बघायला काय बनवलं आहे काय नाही. तर हे असं आमचं किचन आहे. आणि इथं बघा, तुम्ही नेहमी म्हणता ना हर्बल लाईफचं प्रोडक्ट तुम्ही किचनमध्ये का ठेवले, कारण हे आमचा ब्रेकफास्ट आहे. सकाळचा ब्रेकफास्ट आम्ही हेच घेतो आणि दुपारचं जेवणाचं हे 2 किचन आहे आमच्या घरात, दुपारचं आणि सकाळचं. संध्याकाळी आमच्या घरी स्वयंपाक बनत नाहीच. खूप क्वचित कुणी आलं तर कधी तर. आता आमच्या घरी 1-2च टाईम स्वयंपाक, सकाळचा ब्रेकफास्ट आणि दुपारचं लंच. त्यानंतर हे आमचं आहे बेडरूम. आणि हीच ती जागा आहे. हीच ती जागा आहे जिथं मी रोज बसून लाईव्ह घेते, माझी लक्की जागा. जसं मी इथं येऊन लाईव्ह घ्यायला लागले ना, माझे व्ह्यूज चांगले वाढले म्हणून मी त्याला लक्की म्हणते. आणि हीच ती चार्ली जिथं बसलेली असते माझ्या बाजूला, लाईव्ह पूर्ण संपेपर्यंत ती उठत नाही. आणि हा आमचा छोटासा बेड आहे, ज्या बेडवर मी, सामी, बनी, तुमचे दाजी, आम्ही सगळे या छोट्याशा बेडवर कसं ॲडजस्ट करतो आम्हाला माहिती आहे. तर या आता पुढे. हे आमचा फोटो आहे, 10 वर्ष अगोदरचा फोटो आहे. या घराची पूजा केली होती तेव्हाच त्यांनी मला गिफ्ट दिलं होतं माझ्या एका मैत्रिणीनं. आणि हे ड्रेसिंग टेबल आहे. हे कपाट आहेत, कारण कपाटं वापरता येत नाही, कारण कपाटाचे दारं सगळे चुकलेत. दार लागलं तर उघडत नाही, उघडं की लॉक झालं की त्याला ठोकू ठोकू काढावं लागतं. म्हणून आम्ही त्यातले जे वापरायचे कपडे ते बाहेर काढून ठेवलेले आहेत आणि ते जास्त काढत नाही, उघडत नाही आम्ही. त्यामुळे तुम्हाला उघडून दाखवलं नाही आहे मी कपाट. इकडं आमचं बाथरूम आहे. या बेडरूमला पण आमच्या बाथरूम आम्ही का घेतलं माहिती आहे का, जेव्हा हे फ्लॅट, की इथं 2 बाथरूम होते. आम्ही भविष्यात विचार केला तर ह्याचा 2 BHK करता येईल. आम्हाला वाटलं ना की आम्ही आयुष्यात अजून काही घर घेऊ किंवा काय करू, कारण आम्ही ते घर कसं घेतलेलं आम्हाला माहिती आहे. आम्ही कसे कसे पैसे ॲडजस्ट केले आणि अजूनही कसं कसं हप्ते भरायचे सगळं ते जे करतं त्याला माहिती आहे. तुम्ही आमची स्टोरी ऐकताच आहे. आमच्या स्टोरीमध्ये तुम्हाला कळेल की आम्ही किती स्ट्रगल, किती शून्यापासून आम्ही इथं आलो आहे. आज आमचं घर आहे म्हणजे आम्ही खूप काहीतरी केलं असं आम्हाला प्राऊड फील होतं. तर खूप मोठं माझ्यासाठी हे घर म्हणजे खूप मोठी प्रॉपर्टी आमची, आम्हाला असं वाटतं, कारण ते कष्टाचं आहे. घेतलेलं आहे आम्ही, आमचं एक पैसा साचून आम्ही ते घर आमचं घेतलेलं आहे. तर हे असा आमचा होम टूर, वेगळा काही नाही आहे. आमच्या बेडरूमला पण गॅलरी आहे. इकडून गॅलरीचा व्ह्यू, इकडं म्हणजे ना असं वातावरण खूप छान आहे इथं, एकदम फ्रेश. खूप वारं येतं दिवसभर, छान वाटतं. इकडं आमचे विकास सर दिसतील तुम्हाला आरशामध्ये, त्यांनी शूट करत आहेत माझा. तर हे बघा, माझ्या पण गॅलरीतून छान व्ह्यू दिसतो, किचनमधून पण दिसतो. माझं फ्रंट साईडलाच घर आहे त्याच्यामुळे छान वाटतं मला.
आणि खरंच आमचं घर खूप छान आहे आणि माझ्यासाठी मेन म्हणजे लकी आहे. हे माझं घर माझ्यासाठी बारामतीचं खूप लकी आहे. त्यामुळे जेव्हा पण इथे येते ना माझ्यासोबत काहीतरी चांगलं घडतं. तर त्यासाठी मी या घराला माझ्या लकी, कारण हे स्वतःचं आहे ना, स्वप्नातलं घर तसं आपण म्हणू शकतो. तर तुम्हाला जेव्हा स्टोरी जेव्हा तुम्ही माझी पूर्ण ऐकताल ना, तेव्हा तुम्हाला हे होम टूरमध्ये मी काय बोलले काय नाही हे सगळं कळेल. तर अनफॉर्च्युनेटली माझ्या बेडशीटचा कलर आणि पडद्यांचा कलर मॅच झाला आहे. तर ते मला खूप छान वाटलं. हे विकास सरांचं ऑफिस आहे, जिथं विकास सर दिवसभर फ्रिजचा ग्लास, लॅपटॉप, टॅब आणि मोबाईल हे सगळे डिव्हाइस घेऊन ते इथं बसलेले असतात. त्यांचे कामं करत असतात आणि बनी दिवसभर झोपलेला असतो त्या जागेवर. एक खुर्ची बनीची आणि एक खुर्ची तुमच्या दाजीची. बघा चार्ली पण तुम्हाला होम टूर देते माझ्यासोबत. जशी जशी मी चालली आहे ना, तशी तशी ती पण चालली आहे. तर बघा या साईडला किचन आहे आणि या साईडला बाथरूम आहे आणि लगेच हे आमचा असा हॉल आहे. असं काय तुम्हाला मी दाखवू की आमच्या घरात असं काय वेगळं नाही. आणि सगळं सामान मी गावाला आणून शिफ्ट केले. माझे सोफा, माझं डायनिंग सॉरी माझे कपाटं, खूप ड्रेसिंग टेबल, माझ्याकडे सगळ्या वस्तू छान आहेत. सगळं चांगलं आहे. सगळं गावाला आणून पडलं असं रूममध्ये विनाकारण. पण असो, जे आहे त्याच्यात आपल्या घरामध्ये जे आहे ते ठेवायचं. आणि असं हे माझा होम टूर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा आणि काही चुकलं असेल तर माफ करा.